न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। फॉलो अप तपासणीसाठी शरद पवार रुबी हॉलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून प्रकृती स्थिर असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना नियमित फॉलो अप तपासणी आणि हायड्रेशनसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे। याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दिली आहे। सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की वी आर ॲडमिटिंग बाबा टू रुबी हॉल पुणे फॉर फॉलोअप टेस्ट्स अँड हायड्रेशन, थँकिंग ऑल द डॉक्टर्स अँड हेल्थ केअर वर्कर्स। या माहितीनुसार नियमित वैद्यकीय तपासण्या तसेच शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी हायड्रेशन हा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेज ग्रँट यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। ही दाखल प्रक्रिया नियमित तपासणीचा भाग असून कोणतीही गंभीर बाब नसल्याचे त्यांनी नमूद केले। आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत। रुग्णालयाकडून अधिकृत वैद्यकीय अपडेटनुसार पुढील माहिती देण्यात येणार आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।